नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की डेबिट नोटचा वापर कशासाठी होतो आणि क्रेडिट नोटचा सुद्धा वापर कशासाठी होतो. आपण ते आज पाहणार आहोत. आधी आपण हे जाणून घेऊयात की डेबिट नोट म्हणजे काय आणि क्रेडिट नोट म्हणजे काय ते आधी आपण जाणून घेऊयात. डेबिट नोट म्हणजे काय, जेव्हा एखादा परचेस केलेला माल तुम्ही रिटर्न करतो, त्या रिटर्न करण्याच्या प्रोसेसला किंवा ते जे आपण बिल टॅलीमध्ये करतो तर त्याला आपण काय म्हणतो, डेबिट नोट म्हणतो. आणि जेव्हा एखादा तुम्ही सेल केलेला माल जेव्हा तुम्हाला परत येतो, ओके, जो माल तुम्ही कस्टमरला सेल केलेला आहे तो जेव्हा परत येतो त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट नोट म्हणतो. किंवा त्या मालाची जर तुम्हाला नोंद करायची असेल तर तुम्ही कसं करणार, कुठल्या व्हाउचर टाईपमध्ये जाणार. क्रेडिट नोट जो हा व्हाउचर टाईप असतो टॅलीमध्ये, तो त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते बिल करावं लागेल तुम्हाला, किंवा माल वापस आलेला आहे किंवा माल वापस करायचा आहे. याच्यामागचं बेसिक लॉजिक म्हणजे काय की डेबिट म्हणजे काय मायनस आणि क्रेडिट म्हणजे काय प्लस. जेव्हा तुम्ही परचेस पार्टीला माल वापस पाठवता, म्हणजे ज्यांच्याकडून आपण परचेस केलेला आहे त्यांना जेव्हा तुम्ही माल वापस पाठवता तेव्हा काय होणार आहे, स्टॉक मायनस होणार आहे. काय येणार, ते डेबिट नोट येणार. आणि क्रेडिट म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला, प्लस होणार. इन केस जेव्हा कस्टमर तुम्हाला माल परत आणून देतो, म्हणजे ज्यांना तुम्ही सेल केलेला आहे तो कस्टमर जेव्हा आपल्याला माल परत आणून देतो तेव्हा काय होतं, दुकानात माल येतो म्हणजे क्रेडिट होतो. आपण त्या केसमध्ये काय करायचं, क्रेडिट नोट मारायचं. काय करा, आता आपण बघूयात की बिल कसं मारायचं, डेबिट नोट वगैरे. व्हाउचरमध्ये आल्याच्यानंतर हे इथे फक्त बेसिक दिसणार आहे तुम्हाला, कॉन्ट्रा, रिसिप्ट, जर्नल, हे तर बेसिक आहे. तर जर तुम्हाला क्रेडिट नोट डेबिट नोट पाहिजे असेल तर काय करायचं, शॉर्टकटसुद्धा आहे त्यांचं, Alt F6 आणि Alt F5. आपण इथे आधी काय बघूयात, आपण डेबिट नोट बघूयात. डेबिट नोट म्हणजे मी काय म्हणलं, परचेस पार्टी ज्यांच्याकडून आपण परचेस केले त्यांना जेव्हा आपल्याला माल वापस पाठवायचा असतो तेव्हा काय म्हणतात आपण, त्या त्या प्रोसेसला काय म्हणतो, डेबिट नोट म्हणतो. किंवा डेबिट नोटमध्ये त्याचं आपल्याला बिल मारावं लागतं, ठीक आहे. तर इथे बघा, नेहा फर्टिलायझरचं नाव घेतलं आपण. इथे तुम्ही ओरिजिनल इनवॉइस नंबरसुद्धा टाकू शकतो, म्हणजे जो काही समोरच्याकडून परचेस आलेलं होतं, परचेस बिलाचा जो नंबर होता, आणि इथे नंबरसुद्धा टाकू शकतो तुम्ही, आणि इथे डेटसुद्धा टाकू शकतो तुम्ही. ही इन्फॉर्मेशन जर ऑन नसेल डिस्पॅच डिटेल्सची तर F12मध्ये यायचं, F12मध्ये या आणि डिस्पॅच अँड ऑर्डर डिटेल जे या ऑप्शनला येस करा आणि कंट्रोल ए करून सेव्ह करा. आता नेहा फर्टिलायझरला आपण इथे एंटर केलं. इथे डेट मी ते एप्रिलच घेतो, तुम्ही जी काही असेल ते घ्या. आता याला एंटर करा. इथे आता आलं बघा, लेजर अकाउंटमध्ये काय नाही, ते परचेस अकाउंट येणार, कारण की हे काय परचेसच्या रिलेटेड आहे. परचेस केलेला माल आपण काय करणार आहोत, परत पाठवणार आहोत. याला परचेसला क्लिक करा, स्पेस बटन दाबा. आता इथे बघा, समजा मला डॅप जो आहे, ठीक आहे, माझ्याजवळ किती आहेत, 8 आहेत. मला हा जो डॅप आहे त्याच्याकडून मी 5 घेतले होते, 5ची सुद्धा ते खराब निघाले किंवा काहीतरी रिझन असेल त्याच्यामुळे मी परत करतो आहे. इथे काय येणार, नंतर बॅच नंबर येणार, की तो टॅली काय विचारणार तुम्हाला की कोणत्या बॅच नंबरचं तुम्हाला माल परत करायचं. हा 1 नंबर आणि हा 1220. माझ्याजवळ 2 बॅच नंबर आहेत. हे तर ऑलरेडी मायनसमध्ये गेलेला आहे स्टॉक. खालचा घेणार मी, म्हणजे जो करायचा तो घ्यायचा. याचा रेट आला ऑटोमॅटिक. इथे रेट कोणता टाकायचा, बिलामध्ये जे काही परचेस रेट होता तोच रेट इथे टाकायचा. ओके, आता एंटर करा. तुम्ही एंटर केलं, तुम्ही याची एक्सपायरी घ्या, एक्सपायरी एंटर करा. हा झाला एक आयटम. त्याच्यानंतर अजून एक घेऊयात आपण, 10-26. याचेसुद्धा समजा आपण 5 पीस केले, याचासुद्धा रेट आला ऑटोमॅटिकली. म्हणजे जो रेट परचेस रेट आहे ना तोच इथे टाकायचा, जो बिलामध्ये आलेला आहे तुम्हाला समोरून जो आलेला आहे तोच रेट इथे टाकायचा. ओके, आता हे झाले 2 बिल. ओके, इथे टाकायचं, एंटर करा. इथे घ्या CGST, GST. ओके, ही सिम्पल प्रोसेस आहे. पार्टी नेममध्ये पार्टीचं नाव घ्यायचं, परचेस पार्टीला. लेजर अकाउंटमध्ये परचेस अकाउंट घ्यायचा, आणि डॅप म्हणजे जेवढं काही आयटम आहे इथं, आणि आयटम एंटर केल्याच्यानंतर इथे काय घ्यायचं, फक्त बॅच नंबर, की बाबा कोणत्या बॅच नंबरचा तुम्ही माल वापस करत आहे. ओके, आणि कोणत्या रेटनं आलेला आहे तुम्हाला माल आणि किती क्वांटिटी आहे हे एवढं सिलेक्ट करायचं. बाकी याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. ओके, याला कंट्रोल ए करून आपण सेव्ह करूयात. हे झालं डेबिट नोट. म्हणजे कुणाला परचेस केलेला माल आपण जेव्हा परत करतो तेव्हा काय करायचं, डेबिट नोट करायचं. तर आता पाहूयात आपण क्रेडिट नोट कसं करायचं. परत एकदा अगोदर व्हाउचरमध्ये या, क्रेडिट नोटमध्ये या, तर एंटर करा. आता ही सेलची पार्टी कोणती आहे, सेलची पार्टी बघा, आपण ओमकार घेऊयात. ओमकारला करा एंटर. इथे सुद्धा तुम्ही ओरिजिनल इनवॉइस नंबर टाकू शकता आपल्या बिलाचा, म्हणजे आपण समोरच्याला जे बिल दिलं होतं बिल नंबरसुद्धा टाकू शकतो तिथे.
जसं परचेसला इथे परचेसचं सॉरी, जेव्हा आपण डेबिट नोट मारत होतो म्हणजे परचेस रिलेटेड होतं, परचेसचा माल जेव्हा आपण परत करत होतो तेव्हा इथे काय आलं, लेजर अकाउंटमध्ये परचेस अकाउंट आलं. बट क्रेडिट नोट म्हणजे काय, माल येणार आहे आपल्याजवळ, ठीक आहे. क्रेडिट म्हणजे काय, प्लस होणार आहे, माल येणार आहे आपल्या शॉपमध्ये. इथे लेजर अकाउंटमध्ये काय आलं, सेल्स अकाउंट आलं. ओके, कारण की सेल केलेला माल परत येणार आहे. हे आता बघू शकतो तुम्ही डॅबचे बघा, डॅबचे आधी किती होते, 8 होते, आपण 5 केले, इथे बघू शकतो तुम्ही. ओके, सो म्हणजे इफेक्ट झाला का नाही ते दाखवतो मी तुम्हाला. तर आता इथे तर समजा आपण एक माल आलेला आहे आपल्याला वापस, आपण यांना 600ला विकलं होतं आपण. ओके, याची 1,127. ओके, एंटर करा. अजून एखादा आयटम घेऊयात आपण, ते 1026 हे सुद्धा घेऊयात. समजा हा 900ला विकलेला होता आपण समोरच्या कस्टमरला, म्हणजे जे काही बिलावरती रेट असेल तो आपण इथे देऊ शकतो. एंड ऑफ लिस्ट करा, इथे CGST घ्या, HST घ्या. सो याच्यामध्ये काय, आणि काय अवघड तर काहीच नाही याच्यामध्ये, डायरेक्टली पार्टी नेम आहे इथे, इथे लेजर अकाउंट आहे, इथं नाव आहे, लगेच आयटमचं नाव घ्यायचं आहे आपल्याला. याच्यानंतर फक्त आपल्याला इथे बॅच नंबर सिलेक्ट करायचा आहे की कोणता माल वापस आलेला आहे किंवा कोणता माल आपल्याला वापस करायचा आहे. आपण आयटमवरती पाहून सुद्धा बॅच नंबर म्हणजे बघू शकतो लगेच, मग आपल्याला लगेच कळेल की कोणता बॅच नंबर आहे. ओके, सो याच्यामध्ये जर काही अवघड वाटलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला, काही डाऊट काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगू शकतो तुम्हाला. ओके, देन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.